याचबरोबर 5वा मुद्दा 6वा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या. रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे. वाहन उभा करायचे, त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवण करायचे, जेवण झाले की परत निघाले. जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा. म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बंद सगळं. उघडलं, पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघडलं, बाहेर आलो, चालायला लागलो. आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा. माणसं पुढे चालतील, मागं वाहनं ठेवा. कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली, चहा प्यायचा, नाश्ता करायचा, त्याने करायचा कसा? आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील, मागं वाहनं चालू द्या. जागेवर तुम्हाला थांबता येईल, तुमचा स्वयंपाक करता येईल, तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर. त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्या माणसानं येताना जरी रस्त्यात कुठं काय नाही मिळत तर आपणच सज्ज राहा. शक्यतो माझा एक असा अंदाज आहे, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाऊस तर शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही. शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत अशी मला माहिती मिळालेली. त्यामुळं आपण जे धान्य, जे गोष्टी घेतोय, जे जेवायसाठी साहित्य घेतोय हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे अशी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो आपल्याला करण्याची गरजच पडणार नाही. परंतु संख्या प्रचंड मोठी आपली, म्हणून काहींकडून ते शक्य होईल नाही होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. म्हणून आपण सज्ज राहा. आपल्या गोष्टी आपण घ्या, जिथं आपल्याला वाटेल तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याची व्यवस्था करायच्यात. आपण आपल्या शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, शक्य असले तर अँब्युलन्सवाल्यांना पण सांगा, शक्य असेल तर आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी. 2-3 प्रकारचं आपल्यासोबत सरपण बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी. आपल्या वस्तीनं सज्ज राहा. कारण कपडे पण राहू द्या, पांघरायला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत. तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या. गोळ्या खायच्या कान मुंबईला चालायचं, आता मागं पुढं बघायचंच नाही, कोणी थांबायचं नाही. दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही. ताप आली की गोळी घेतली की निघाला पुढं. जेवायला भूक लागली, आपली तुकडी थांबवली, सगळ्यांनी जेवण करायचे. उदाहरणार्थ तुमच्या गाडीत उदाहरणार्थ 10 लोक आहेत, तुमच्या ट्रॅक्टरमध्ये म्हणा, टेम्पोत म्हणा, तुमच्या पिकअपमध्ये म्हणा किंवा तुमच्या ट्रकमध्ये तुमची काय वस्तू असेल, टमटम असेल किंवा तुमची 4 व्हीलर गाडी असेल, तिची मागची सीटं काढून टाका. मागं तुमचे 4-5 जण झोपतील त्याच्यात, कारण त्याला घरच बनवायचं थोडक्यात. त्यामुळे मागची सीटं काढून टाका, फक्त ड्रायव्हरचं ठोय एकट्याचं, आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्यवस्था करून ती सिस्टम करा. कारण कधी काळी तुम्हाला जर भूक लागली, तुमच्या गाडीत जर उदाहरणार्थ 10 लोक असले तर तुम्ही त्या 10 लोकांनी आपण आपला मिळून स्वयंपाक करायचा. कारण इतक्या लोकाला तुकडीच्याला आपण करू शकत नाही. जे तुकडीत लोक आहेत आपले 30-40 हजार तुकडीत उदाहरणार्थ लोक आहेत एका, तर एवढ्याचा स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हेही समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं. आपण 10 जण आहेत उदाहरणार्थ, 10 जणांचा लगेच स्वयंपाक करायला लागेल, 10 जणांना रेटून खायचं का निघाल. उदाहरणार्थ तुमची ट्रक आहे, ट्रकमध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगता, तर त्या ट्रकमध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आथरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी, साबणी, डोक्याचं तेल, काय काय असेल, दात घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार आहेत माहित नाही, कुठं मंदिरं पुरणार आहेत माहित नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची.